फील आ रहा था जैसे कोई मूवी चल रही हो। मे आय नो व्हॉट दिस मीन्स मिस्टर शर्वरी? काय केलं तुम्ही हे? हा रिपोर्ट आहे की जोक? वेस्ट ऑफ ऑफिस स्टेशनरी, दॅट्स इट. काय झालंय सर? नाही कळलं? प्लीज मला सांगा काय चुकलं ते. प्लीज चेक. काय लिहिलं यात तुम्ही? वी विल गिव्ह यू अशॉरिटी ऑफ 28% प्रॉफिट. हे कसं कमिट केलं तुम्ही? सर, आकाश सरांचा मागच्या वर्षीचा प्रॉफिट. तुम्हाला माहित नाही का कंपनी नवीन येते? मग ही अशी टॉल क्लेम्स कोणाला विचारून केली तुम्ही? सेल्स डिपार्टमेंट जॉईन केलं ना तुम्ही. मग क्लायंट्स, इन्व्हेस्टर्स, पार्टनर्स यांना फॉल्स प्रॉमिसेस करत नाहीत हे माहित नाही तुम्हाला? कंपनी कोणाला किती % प्रॉफिट देणार आहे किंवा घेणार आहे हे विचारल्याशिवाय टाईप करू नये. हे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत. नाही माहित? सॉरी मी बोलत असताना मध्ये मध्ये इंटरप्ट करायचं नाही मला. सॉरी. इट्स अ ब्लंडर मिस्टर शर्वरी. याचं काहीही जस्टिफिकेशन देऊ नका. मला नाही वाटत तुम्हाला या कामाचा अजून स्कोप कळलाय. स्वतःला ओव्हर एस्टिमेट करताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं? काल तुम्ही ऑफिस जॉईन केलं आणि आज तुम्हाला कंपनीच्या पुढच्या फायनान्शियल इयरचं पिक्चर क्लिअर झालं. मिस शर्वरी, इथे ना वर्षानुवर्ष काम करणारे एम्प्लॉईज आहेत. त्यांना अजून माहित नाही की इतकं प्रॉफिट कसं अचीव करतात. आणि तुम्हाला पहिल्या दिवशीच कळलं. कम्प्युटरवर कीज आहेत आणि टाईप करता येतं म्हणून वाटेल ते टाईप केले तुम्ही. ॲब्सोल्यूट नॉनसेन्स. हा रिपोर्ट जर या 4 भिंतींच्या बाहेर कोणाला पाठवला ना तर तुमच्यामुळे आमच्या ऑफिसचं हसं होईल. सिरियसनेस कळतोय का तुम्हाला? मी करेक्शन करते. मी लगेच रेक्टिफाय करायला घेते. रेक्टिफाय? कंपनीचा रिपोर्ट आहे हा. रेक्टिफिकेशन नाही, परफेक्शन लागतं इथे. नशीब वाचला होता मी, नाहीतर उद्याच्या बिझनेस मॅगझिन मध्ये प्रिंट झालं असतं सगळं. बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद. व्हॉट मेक्स यू थिंक दॅट यू कॅन डू दिस जॉब, मिस शर्वरी? आजपर्यंत या ऑफिसमध्ये कधीही कुणीही हे असं केलं नव्हतं. इतकं रेकलेस, इतकं उथळ कुणीच नव्हतं. म्हणून म्हणत होतो या कंपनीत मुली नकोय. हे बरोबर नाहीये. काय काय बरोबर नाहीये? मी माझ्या कंपनीचं नुकसान थांबवतोय. हे बरोबर नाहीये? मिस शर्वरी, मला असं वाटतं की तुम्हाला इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. तुम्ही ज्या आहात असं तुम्हाला वाटतंय ना तसं खरं तर नाहीये. मला नाही माहित तुम्हाला काय बघून इथे सिलेक्ट केलंय, पण तुम्हाला हा जॉब जमत नसेल तर तुम्ही हा जॉब सोडू शकता. पाहिजे नाहीतर मुलाकडचे म्हणतील नुसतीच अंगठी दिली सासरे बुवानी. सोनं कुठे आहे? बजेट वाढवा साहेब. तुमच्या या बजेटमध्ये सोन्याचं पाणी सुद्धा मिळणार नाही. नाहीतर तुम्ही एक काम करा. मी तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त उपाय सांगतो. तुम्ही ना तुमच्या जावयाला ही अंगठी देण्यापेक्षा नुसताच साखरपुडा द्या. भाऊ, हे थोडस. हो ताई, याच्याने काहीच फरक पडणार नाही. हे जेमतेम 1 ग्रॅम सोनं येईल. वरचे पैसे द्यावेच लागणार आहेत तुम्हाला. हे बघा, तुम्ही ना एक काम करा. तुम्ही आधी पैशांची जुळवाजुळव करा आणि मगच दुकानात सोनं घ्यायला या. कारण तुमच्या या बजेटमध्ये आमच्याकडे सोनं मिळणार नाही. नाहीतर मगाशी मी म्हणालो ना ते सोन्याचं पाणी, तसं काहीतरी करा. ठीक. चल. ताई, हे दोघं कसे आहेत ग? काय झालं? अगं, मी आता यांना सोनाराच्या दुकानात पाहिलं. तिकडे तो खूप बडबड करत होता ह्यांच्यावरती. पैसे नव्हते ना, यांना काही घेता नाही आलं. मला तर वाटलं की मम्मी आता रडते की काय. आता तुम्ही एक काम करा. मी तुम्हाला एकदम स्वस्त आणि मस्त उपाय सांगतो. तुम्ही ना तुमच्या जावयाला ही अंगठी देण्यापेक्षा नुसताच साखरपुडा द्या. एवढेसे चेहरे झाले होते ग दोघांचे, पण आता बघ, आता दोघं हसतायत जसं की काहीच झालं नाहीये.
असं कसं ग? शरू, तुला माहिती नाही आहेत का दोघं कशी आहेत ते? अगं, आपल्या समोर कधी उदास चेहरा घेऊन बसतात का? कितीही काहीही झालं तरी आपल्या समोर नेहमी हसत राहतात. त्यांचं टेन्शन आपल्यापर्यंत कधी पोहोचू देत नाही. आणि माझ्या लग्नावरून जे काही झालं त्यामुळे मम्मी आपल्या समोर रडलीये. नाहीतर याआधी कधी रडली आहे का ती आपल्या समोर? आपल्याकडे पैसे नाही आहेत, आपण 4 गोष्टी घेऊ शकत नाही, हे साधं आपल्याला कधी त्यांनी जाणवू दिलं नाही, कधीच बोलून दाखवलं नाही. सोपं नाहीये आई बाप बनणं. दोघं दिवस रात्र कष्ट करतात, कधीतरी थकतात बिचारे, पण कधी कमी नाही पडत. ताई, आपण पण कमी नाही पडायचं हा. आपण ऐकायचं मम्मी पप्पांचं. त्यांचं ऐकलं ना, त्यांना तेवढ्यातच आनंद असतो बघ. आपल्या सुखासाठी किती धडपड करतात ते. आपण पण त्यांना सुखी ठेवायचं, त्यांच्या मनासारखं करायचं. आपल्यामुळे ते नाराज होतील, चिडतील असं कधी नाही वागलं पाहिजे. म्हणजे ना, आपल्यामुळे त्यांना कधी त्रास झालाच नाही पाहिजे. मम्मी पप्पा आहेत आपले, त्यांच्या इतका आपल्या भल्याचा विचार ना कोणीच नाही करत. ताई, काय ग, कसला विचार करतेस? काही नाही, तू हे घे, हातपाय धू आणि जेवायला बसायचं आहे आपल्याला. जा. हातपाय कसले धुतेस? गरम बघ एवढं होतंय, आंघोळच करते. आले.